बरेच हात वर झाले. कदरले का काय? कंटाळले काय जीवनाला? अरे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू जन्म आम्हा. स्वर्गातल्या देव लोकांना वाटतं मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं. तुम्हाला वाटतं काय स्वर्गात जावं? स्वर्ग एवढं चांगलं नाही. तिथं जसं तुम्ही इथं खाता पिता तसं तिथं आहे. फक्त तिथं एक आहे, शरीराची मृत्यू लोकांमध्ये दुर्गंध येतो तिथं येत नाही. इथं शरीरात हाड आहे, तिथं गेल्यावर हाड राहत नाही. एवढंच प्रॉब्लेम आहे. एवढंच अंतर आहे. नाही तर इथं जे का तेच तिथं आहे. कुठं जा पळसाल तीनच पानं असतात. ज्याला स्वर्गाला जायचं असन त्याला रस्ता सांगायचा, मला बाकी काही नाही करायचं. भारताच्या एका दिशेला हिमालय पर्वत आहे आणि त्या हिमालय पर्वताच्या रस्त्याने जात असताना हरिद्वारच्या नंतर जी काही भूमी लागते ती देवभूमी आहे. त्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण उत्तराखंड म्हणतो. आणि उत्तराखंड हे स्वर्गाला जाण्याचा रस्ता आहे. तिथं आहे बद्रीनाथ. आणि बद्रीनाथ मध्ये दोघ जण तपस्या करतात, नर आणि नारायण. आणि ते दोघ जण बद्रीनाथ मध्ये तपस्या करत असताना त्यांनी सुंदर असं एक शिवलिंग तिथून पुढे 15 किलोमीटर वरती स्थापन केलं की बाबा तुम्ही इथं राहा आणि आमच्या सगळ्या ह्या बद्रीनाथ क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांचं सगळ्यांचं रक्षण करा. ही भूमी तुमचीच आहे म्हणून सुंदर ज्योतिर्लिंग स्थापन केलं. आणि त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं, बोल केदारनाथ भगवान की केदारनाथ नाव पडलं. आणि केदारनाथ ज्योतिर्लिंग तिथं स्थापन झालं. नर नारायण रोज त्या ज्योतिर्लिंगाची पूजा करत आहे. आता एक दिवस असा प्रसंग झाला द्वापार युगामध्ये. 5 पांडवांनी काय केलं, भगवान स्वधामाला गेल्यावर जन्मेजयला गादीवर, परीक्षितीला गादीवर बसवलं आणि स्वर्गारोहण करू लागले. स्वर्गाला जाण्याचा रस्ता केदारनाथच्या पाठीमागून एक बर काय हे ध्यानात ठेवून, ज्याला जायचे त्याने जा. आता हे 5 पांडव स्वर्गाला जाऊ लागले. बद्रीनाथचं दर्शन घेतलं, केदारनाथचं दर्शन घेऊन निघाले. 5 पांडवांमध्ये भीम जो होता हा बलशाली होता आणि त्याला थोडा अभिमान होता. माझ्यासारखं बळ हे जगात कोणालाच नव्हतं. पण ज्याला अहंकार आहे तो माणूस स्वर्गाला जाऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं. आणि ते भागवतामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यांचे देह गळून पडले होते. भीम आणि 5 पांडव जात असताना भगवान केदारनाथला असं वाटलं भीमाची जरा परीक्षा बघू किती बलशाली आहे म्हणून. आणि तिथं केदारनाथ भगवंताने रेड्याचं रूप घेतलं आणि या 5 पांडवांच्या मधात चलू लागले. आता त्या भीमाला असं वाटलं की हा पशु मधात करायला लागला, आमचा रस्त्यामध्ये व्यत्यय आणायला लागला, याला उचलून फेकतो खाली. म्हणून त्याच्या शेपटीला धरलं, मागं वडायचं की त्याने मुंडकं खुपसलं तिथं. कोणी? रेड्याने. आणि त्या रेड्याने जे मुंडकं खुपसलं तिथून खुपसलं ते बाहेर काढलं नेपाळमध्ये. आणि तिथे मुंडकं स्थापन झालं. बोल पशुपतीनाथ भगवान की जय. आणि ते रेड्याचं नुसतं धड हातात आलं आणि त्याने उपसून काढल्याच्या नंतर त्या धडातून भगवान शंकर प्रगट झाले. बोली शंकर भगवान की जय. भगवान शंकर म्हणले भीमा मी तुझ्या बळाची परीक्षा घेतली, तू तुझ्या परीक्षेमध्ये पास झाला. आता तुम्ही सानंद इथून स्वर्गाला जा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि भगवंताचं नुसतं धड तिथं स्थापन झालं केदारनाथला. म्हणून तुम्ही बघा तिथल्या ज्योतिर्लिंगाचा आकार कसा आहे, धडासारखा आहे, नुसतं पर्वताच्या आकारासारखा आहे. धड तिथं आहे आणि मुंडकं आहे नेपाळमध्ये पशुपतीनाथ. या दोनही ज्योतिर्लिंगाची यात्रा केल्यावर एका ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत असते. बोल केदारनाथ भगवान की शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम